हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? बघा, सेवा कोणची तर आज हनुमान जन्मदिवस आहे म्हणून मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. त्याच्यामुळे आज सकाळपासून हीच तयारी आहे माझी. चला तर मग आज आपण मंदिरात जाऊन येऊ. तर माझी हे आता कोणतं साहित्य राहिले, हे नको राहिला ते नको राहिला म्हणून आज सकाळपासून उठल्यापासून ही तयारी. सासूबाईंनी पूजा करून घेतली आणि म्हणलं आल्यानंतर आपली राहिलेली सेवा, आज गुरुवार पण आहे, स्वामींची सेवा ते वगैरे जे काय ते आल्यानंतर करूयात. आज पावसाचं पण वातावरण आहे, आभाळ आलेलं आहे, त्यामुळे मग म्हणलं चला आज सकाळीच मंदिरात जाऊन येऊ, पुन्हा राहिले की राहून जातं नंतर. आज मुलांना पण सुट्टी आहे, त्यामुळे आज आम्ही मंदिरात जायची तयारी. सकाळ जवळच आहे मंदिर, त्यामुळं काही एवढं काही नव्हतं. पण ठीक आहे, पाऊस आल्यानंतर मग जवळ बी असले तरी आपल्याला जाणं होत नाही, त्यामुळे राहून जाईल म्हणलं. मग मग म्हणलं आता हे काय राहिलं आणखी परत बघावं. तर आता ह्यात पण आणखी श्रीफळ राहिलेलंच आहे, त्याच्यामुळे. आणि तिथं महादेवाचं पण मंदिर आहे, त्याच्यामुळं भस्म वगैरे मी घेतलं आहे, बेलाची पानं वगैरे जे काय असं थोडंफार घेतलं. चला तर मग मंदिरात आलो आम्ही. बघा हे बाहेरून किती छान दिसत आहे का नाही, किती मी छोटं शूट घेतलं. चला आतमध्ये. हे महालक्ष्मीचं मंदिर आहे, हे वेताळेश्वर बाबा जागृत देवस्थान आहे, खूप जागृत खरंच. हे महादेवाचं मंदिर आहे. हो का, बघा किती छान, खूप सुंदर, खूप प्रसन्न वाटतो, असं उठूच वाटत नव्हतं तिथं. हे आहे मारुतीचं मंदिर. हो का, किती छान बघा. मग मुलाला म्हणलं, आपण महिलांना काय आतमध्ये अलाउड नाही, मग मुलाला म्हणलं तूच आता आतमध्ये जा, पूजा वगैरे व्यवस्थित कर. मग त्याला मी बाहेरूनच सांगत राहिले, पाणी पायावर घाल, इकडे घाल तिकडे. ते म्हणतो इकडे पण पायावर घाल. म्हणलं हा ठीक आहे घाल. मग कसं असते, आपण जर सेवा केल्या केल्या तर मुलांना माहिती होईल, बरोबर आहे का नाही सांगा बरं. मग त्याला म्हणलं असं कर तसं कर. मग तो सांगत राहिला, तुम्ही सांगत राहायचे, त्यानं करत राहिला. मग पुन्हा हार घालायला गेला तर हार छोटाच पडला. हार काय त्यानंच आणला होता, पण ठीक आहे. म्हणलं आणि इकडे म्हणलं तुला कट करून देते, हार पुन्हा मी त्याला कट करून दिले. मग त्यानं हार इकडे साईडला पुन्हा थोडासा लावून घेतला. मग लावून घेतलं की बघ म्हणलं चल कर तू पूजा. बघा हो का, बाहेर किती छान व्यवस्थित केले खाणं. आणि ही काय सेवा काय करायची की मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र, हनुमान कवच, श्री हनुमत बिसा, हे अशा छोट्या मोठ्या सेवा करत राहायच्या, घेत राहायच्या. बघा काय फरक पडतो तो आपल्या घरात खरंच. बघा कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा.